गेल्या लेक्चरला आपण व्यापार चक्रवर्ती नियंत्रणास सुरुवात केली होती. यामध्ये एक संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने या दोन साधनांचा आपण अभ्यास केला होता. चलनविषयक धोरण असं नाव त्याला आपण दिलं होतं. आणि चलनविषयक धोरण म्हणजे काय, तर मध्यवर्ती बँक व्यापार चक्रावरती नियंत्रण ठेवण्यासाठी जे धोरण राबवते, म्हणजे पैशाच्या संख्येवरती किंवा चलनाच्या पुरवठ्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी जे धोरण मध्यवर्ती बँक राबवते त्यास चलनविषयक धोरण असं म्हटलं जातं. आणि संख्यात्मक साधनातून आणि गुणात्मक साधनाच्या माध्यमातून तेजी आणि मंदीच्या चक्रांवरती मध्यवर्ती बँक नियंत्रण ठेवत असते. याचा अभ्यास आपण गेल्या लेक्चरला अभ्यासला. आता या साधनांमध्ये पहिल्यांदा आपण अभ्यासलं होतं बँक दर, रोख राखीव निधी, कायदेशीर रोखता निधी आणि खुल्या बाजारात रोख यांची खरेदी विक्री. गुणात्मक साधनांच्या मध्ये आपण अभ्यासलं होतं एक म्हणजे कर्ज आणि तारण यातील अंतर वाढवणे, नैतिक समजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई बँक करीत असते. अशा या चलनविषयक धोरणाचा किंवा संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा विचार अथवा अभ्यास आपण केला होता. ही साधने तेजी मंदीवरती कशी नियंत्रण ठेवतात हे आपण अभ्यासलं होतं. त्यानंतर आज आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे राजवित्तीय धोरण किंवा राजकोषीय धोरण किंवा वित्तीय नीती. हे तिन्हींचा एकच अर्थ आहे. या धोरणांचा अभ्यास आपण करणार आहे. तर सर्वसाधारणपणे म्हणलं जातं, सरकार तेजी आणि मंदीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या साधनांचा वापर करतं त्या साधनास राजकोषीय नीती किंवा राजकोषीय धोरण किंवा राजवित्तीय धोरण किंवा वित्तीय नीती असं म्हटलं जातं. आता राजवित्तीय नीतीमध्ये प्रामुख्याने सरकारच्या अनेक साधनांचा विचार केला जातो. तर तेजीचा कालखंड असेल तर सरकार साधनांचा वापर कशा पद्धतीने करतं, आणि मंदीचा कालखंड असेल तर मंदीला आवरण्यासाठी सरकार वित्तीय साधनांचा कसा वापर करतो हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आता प्रथमतः आपण पाहणार आहोत की तेजीचा कालखंड असेल तर अतिरिक्त भाववाढ निर्माण झालेली असते. सर्वसामान्य व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येत नसते. अशा वेळी तेजीवरती नियंत्रण ठेवायचं असतं आणि तेजी येण्यास कारणीभूत समाजाची मागणी असते. अतिरिक्त मागणीमुळे अतिरिक्त भाववाढ किंवा अतिरिक्त मागणीमुळे अवास्तव भाववाढ अर्थव्यवस्थेत निर्माण होते. ही कमी करायची असेल तर साहजिकच मागणी लोकांची कमी केली पाहिजे. कमी मागणी झाली की भाववाढ कमी होण्यास सुरुवात होते, कारण का किमतीच कमी व्हायला लागतात. मागणी कमी झाली की किंमत कमी होण्यास सुरुवात होते आणि अतिरिक्त भाववाढ कमी होण्यास मदत होते. तर मंदीच्या कालखंडात लोकांना उदरनिर्वाह करण्याची समस्याच निर्माण होते, कारण का सर्वत्र बेकारी निर्माण झालेली असते आणि बेकारांना उत्पन्नच नसल्यामुळे ती वस्तूंची खरेदीच करू शकत नाही. आणि यास कारणीभूत अर्थव्यवस्थेत कमी झालेली मागणी हीच असते. अर्थव्यवस्थेतली कमी झालेली मागणी वाढवता कशी येईल, आणि ती वाढवली की मंदीवरती नियंत्रण सरकारला ठेवता येईल. मग त्या दृष्टिकोनातून सरकार जी वित्तीय साधने वापरते त्या साधनांचा उहापोह करायचा आहे. त्यात सरकारचं पहिलं वित्तीय साधन किंवा राजकोषीय धोरणामधलं पहिलं साधन म्हणजेच कर, खर्च, कर्ज, अंदाजपत्रकीय धोरण आणि किंमत स्थैर्य या साधनांचा वापर करून सरकार तेजी आणि मंदीवरती नियंत्रण ठेवत असते. त्याचा थोडासा परामर्श आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. बघूया आपण. एक म्हणजे सरकारचे कर, आणि दुसरं म्हणजे सरकारचं खर्च, तिसरं म्हणजे सरकारचं कर्ज, आणि चौथं म्हणजे सरकारचं अंदाजपत्रकीय धोरण.
हे चार्ट मी तुमच्यापुढं ठेवला आहे सरकारचा राज्यवित्तीय धोरणाचा किंवा राजकोषीय नीती किंवा वित्तीय नीती असे या संबोधलं जातं. याच्या माध्यमातून सरकार नियंत्रण अर्थव्यवस्थेत तेजी आणि मंदीवरती ठेवत असतं. आता पहिलं यातलं राज्यवित्तीय धोरणाचा पहिला जो भाग आहे तो म्हणजे सरकारचे कर. आता वरती मी तुम्हाला व्याख्या दिली आहे राज्यवित्तीय धोरण म्हणजे काय, आणि सुरुवातीला मी इंट्रोडक्शनमध्ये सांगितले राज्यवित्तीय धोरण म्हणजे काय. राज्यवित्तीय धोरण म्हणजे तेजी आणि मंदीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार ज्या वित्तीय साधनांचा वापर करतं त्यास राज्यवित्तीय धोरण असं म्हटलं जातं. तर या राज्यवित्तीय धोरणामध्ये कर, खर्च, कर्ज, अंदाजपत्रकीय धोरणांचा समावेश होत असतो. आता या ठिकाणी तेजी मंदीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी पहिल्या धोरणाचा आपण विचार करणार आहे ते म्हणजे कर, सरकारचे कर. आपण पाहतो सरकार उत्पन्न कराच्या माध्यमातूनच मिळवतं. जनतेवरती कर लावले जातात आणि जनतेकडून कर घेऊनच सरकार आपलं उत्पन्न मिळवत असतं. आणि या कराचा वापर सरकार जनतेच्या विकासासाठी किंवा समाजकार्यासाठी करीत असतं. मग तेजीचा कालखंड आला तर सरकार या वित्तीय धोरणाचा वापर कसा करते, किंवा मंदीचा कालखंड आला तर सरकार कर या वित्तीय साधनाचा वापर कसा करते हे थोडंसं आपण अभ्यासू. तर तेजीचा कालखंड असेल तर सरकार पाहते की अर्थव्यवस्थेत अतिरिक्त भाववाढ आहे, यास कारणीभूत अतिरिक्त मागणी. आता अतिरिक्त मागणी यातून अतिरिक्त भाववाढ निर्माण झाली ती कमी करण्यासाठी प्रामुख्याने सरकार मागणी कशी नियंत्रित करता येते याचा विचार करतं. तर मागणी येण्यास कारणीभूत लोकांच्या हातातील पैसा असतो. लोकांच्या हातात पैसा असेल तर लोक वस्तूंच्या खरेदी करण्याच्या पाठीमागे लागतात आणि मागणी वाढली की अर्थव्यवस्थेत अतिरिक्त भाववाढ निर्माण होते. मग लोकांच्या हातातलाच पैसा कमी करायचा असेल तर सरकार प्रामुख्याने प्राप्ती कर किंवा इन्कम टॅक्स वाढवण्यास सुरुवात करते. इन्कम टॅक्स ज्या प्रमाणात वाढत जाईल त्या प्रमाणात लोकांच्या हातातला पैसा सरकारकडे जातो आणि लोकांच्या हातातला पैसा कमी झाला की लोक वस्तूला मागणी कमी करू लागतात. लोकांची वस्तूला मागणी कमी झाली की अर्थव्यवस्थेत असणारी किंमत पातळी कमी कमी होण्यास सुरुवात होते आणि जी अवास्तव भाववाढ निर्माण झालेली आहे ती कमी होते आणि तेजीवरती नियंत्रण ठेवण्यास मदत होते. कराच्या माध्यमातून, कर वाढीच्या माध्यमातून सरकार तेजीच्या कालखंडात असलेली अवास्तव किंमत पातळी कमी करण्यास मदत करते आणि तेजीवरती नियंत्रण ठेवते. मंदीच्या कालखंडात मात्र मागणीच कमी असते, अल्प असते किंवा मागणीची कमतरताच असते. मागणी नसल्यामुळे उत्पादन काढत नाही आणि उत्पादन काढण्यासाठी रोजगार निर्माण करत नाही आणि कामगारांना कामावरती घेत नाही. म्हणजे उत्पादन वाढीस लागलं तरच कामगारांना कामावरती घेतलं जाईल, अन्यथा घेतलं जाणार नाही. पण मंदीच्या काळात मागणीच नसते त्यामुळे उत्पादन काढण्यास सुरुवातच केली जात नाही आणि रोजगारही निर्माण होत नाही. म्हणजे मंदीच्या कालखंडात प्रामुख्याने असणारी बेरोजगारी जर सरकारला कमी करायची असेल तर सरकारने प्रामुख्याने मंदीच्या कालखंडातली मागणी वाढवणं गरजेचं आहे. सरकारने जर लोकांच्या हातात पैसा दिला तर लोक वस्तूंना मागणी करू लागतील आणि लोकांनी वस्तूला मागणी केली की उत्पादन काढण्यास उद्योजक सुरुवात करतील आणि बेकारांना रोजगार मिळेल आणि यातून अर्थव्यवस्थेत असणारी मंदी कमी होण्यास मदत होईल. म्हणून सरकार मंदीच्या काळात प्राप्ती कर किंवा इन्कम टॅक्स यांचे दर कमी करते. यांचे दर कमी केल्यामुळे लोकांच्या हातातला पैसा वाढण्यास सुरुवात होतो आणि लोकांच्या हातात पैसा आला की लोक वस्तूंना मागणी करू लागतात आणि या मागणीतूनच अर्थव्यवस्थेतील उत्पादन वाढीस प्रेरणा मिळते आणि उत्पादन वाढीतून रोजगार निर्माण होतो आणि रोजगारातूनच कामगारांना काम मिळून अर्थव्यवस्थेतली बेकारी कमी होण्यास मदत होते. म्हणजे तेजीच्या कालखंडात सरकार कराच्या माध्यमातून लोकांची मागणी कमी करते तर मंदीच्या कालखंडात सरकार
कराच्या माध्यमातून लोकांच्या हातातला पैसा वाढवते आणि या साधनाचा वापर करून तेजी आणि मंदीवरती सरकारला नियंत्रण ठेवता येते. आता कराचा विचार करून आपण मंदी आणि नियंत्रण कसं ठेवता येतं हे आपण अभ्यासलं. त्यानंतर सरकारचं दुसरं एक वित्तीय साधन आहे, तो म्हणजे सरकारचा खर्च. सरकार जे करामार्फत उत्पन्न मिळालेलं आहे तेच खर्च करत असतं. पण सरकारचा खर्च एक उत्पादक असतो आणि दुसरा अनुत्पादक असतो. पण तेजीच्या कालखंडात लोकांची मागणी जास्त असल्यामुळे अतिरिक्त भाववाढ निर्माण झालेली असते. की अतिरिक्त भाववाढ कमी करण्यासाठी सरकारने जो आपला खर्च आहे तो खर्च कमी केला पाहिजे. सरकार कशावरती खर्च करतं, तर अनुत्पादक कामावरती आणि उत्पादक कामांच्यावरती. उत्पादक कामे म्हणजे कोणती? रस्ते बांधणे, धरणे बांधणे, कालवे बांधणे. यातून काय होतं, एक प्रकारचं उत्पादन निर्माण होतं. पूल बांधला, पुलाचं एक प्रोडक्शन निर्माण झालं. रस्ता बांधला, रस्त्याचं निर्मिती झाली, हे प्रोडक्शन आहे. सरकारने केलेलं रेल्वे बांधणी प्रोडक्शन आहे. रस्ते बांधणे प्रोडक्शन. याच्यावर जर सरकारने खर्च केला तर साहजिकच यातून लोकांना रोजगार मिळतो आणि लोकांना रोजगार मिळाला की लोकांची मागणी वाढण्यास सुरुवात होते. म्हणून मंदीच्या काळात सरकार काय करतं, तर उत्पादक कार्यावरती जास्तीत जास्त पैसा खर्च करतं. त्यामुळे बेकारांना रोजगार मिळतो आणि लोकांची मागणी वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे साहजिकच अर्थव्यवस्थेत मागणी वाढली की खाजगी व्यक्ती किंवा खाजगी उद्योजक उत्पादन काढण्यास सुरुवात करतो आणि अर्थव्यवस्थेत जे बेकार आहेत ते बेकारांना परत रोजगार मिळण्यास मदत होते. तर सरकार काही वेळेस किंवा अनुत्पादक कार्यावरतीही खर्च करीत असतं. त्यामध्ये एक बेकार भत्ता असेल, पेन्शन असेल. पण ह्याच्यात पैसे खर्च झाले तर यापासून कसल्या प्रकारचं प्रोडक्शन निघत नाही. परंतु मंदीच्या काळात बेकार भत्ता आणि पेन्शन दिली की त्या लोकांची मागणी वाढते. त्या लोकांची मागणी वाढली की साहजिकच उद्योजकांना उत्पादन काढण्यास प्रेरणा मिळते. उद्योजक उत्पादन काढतो आणि बेकारांना रोजगार मिळू लागतो. त्यामुळे सरकार मंदीच्या काळात प्रामुख्याने उत्पादक आणि अनुत्पादक कामावरती खर्च करताना दिसून येते. किंवा मंदीच्या काळात सरकारने या दोन्ही घटकांवरती पैसा खर्च केला पाहिजे, म्हणजे मंदीवरती नियंत्रण ठेवता येईल. तेजीच्या कालखंडात अर्थव्यवस्थेत अवास्तव किंमत पातळी असते. आता अवास्तव किंमत पातळी येण्यास कारणीभूत अतिरिक्त मागणी असते. सरकार मागणीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपला जो खर्च आहे तो खर्चच कमी करते. सरकारचा खर्च म्हणजे जनतेचं उत्पन्न किंवा समाजाचं उत्पन्न असतं. सरकार खर्चच कमी करतं, त्यामुळे साहजिकच जनतेचं उत्पन्न किंवा समाजाचं उत्पन्न कमी राहतं. समाजाचं उत्पन्न कमी झाले की ते वस्तूंना मागणी कमी करू लागतात आणि वस्तूंना मागणी कमी झाली की वस्तूंच्या किमती कमी होऊन अर्थव्यवस्थेतली अतिरिक्त भाववाढ कमी होण्यास मदत होते आणि तेजीवरती नियंत्रण ठेवता येतं. दुसरं आपण वित्तीय साधन पाहिलं ते म्हणजे सरकारचा खर्च आणि पहिलं जे होतं ते म्हणजे सरकारचा कर. या दोन्ही साधनाच्या माध्यमातून सरकार तेजी आणि मंदीवरती नियंत्रण ठेवू शकतं. तर तिसऱ्या साधनाचा विचार करायचा आहे तो म्हणजे सरकारचं कर्ज. सरकार कर्जाच्या माध्यमातून तेजी आणि मंदीवरती नियंत्रण ठेवताना दिसून येतं. सरकार अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज दोन प्रकारचे कर्ज घेतो. ज्यावेळी गरज लागते त्यावेळी प्रामुख्याने प्रथमतः सरकार अंतर्गत कर्ज घेतं. तर अंतर्गत कर्ज म्हणजे कोणतं, तर सरकार जनतेकडूनच कर्ज घेत असेल तर त्याला अंतर्गत कर्ज असं म्हटलं जातं. मग हे कर्ज कधी घेतलं जाईल, तर तेजीचा कालखंड आणि मंदीच्या कालखंडात सरकार प्रामुख्याने कर्ज घेतं आणि कर्जाची परतफेड करतं. तर तेजीचा कालखंड असेल तर लोकांच्या हातात पैसा जास्त असतो, त्यामुळे लोक मागणी जास्त करीत असतात आणि अतिरिक्त मागणीमुळे अवास्तव भाववाढ तेजीच्या कालखंडात निर्माण होते. त्यामुळे सरकार समाजाची मागणी कशी कमी होईल याचाच विचार करीत असतं. म्हणून त्या काळात सरकार जनतेकडून
कर्ज घेण्यास सुरुवात करतं. आणि ज्यावेळी कर्ज घेण्यास सुरुवात करतं त्यावेळी समाजाचा पैसा हा सरकारकडे येतो. आणि समाजाचा पैसा कमी झाला की समाज वस्तूंना मागणी कमी करण्यास सुरुवात करतो. आणि ज्यावेळी कमी करण्यास सुरुवात केली जाते त्याचवेळी किमती बाजारातील कमी होतात आणि अवास्तव किंमत पातळीवरती सरकारला नियंत्रण ठेवता येते. मंदीच्या काळात मात्र सरकार घेतलेली कर्ज परत करतं. कारण का लोकांच्या हातात पैसा नसतो, त्यामुळे लोक वस्तूंना मागणी करत नाही. मंदी येण्यास प्रमुख कारण म्हणजेच मागणीची कमतरता आहे. मागणी वाढवण्यासाठी सरकार काय करतं, जे कर्ज तेजीच्या काळात सरकारने जनतेकडून घेतलेलं असतं तेच कर्ज मंदीच्या काळात सरकार व्याजासहित परत करतं. त्यामुळे लोकांच्या हातातला पैसा वाढतो, त्यांची मागणी वाढू लागते आणि अर्थव्यवस्थेत मागणी वाढली की खाजगी उद्योजक उत्पादन काढण्यास सुरुवात करतात आणि लोकांनी उत्पादन काढण्यास सुरुवात केली की बेकारांना रोजगार मिळू लागतो आणि अर्थव्यवस्थेतली एकूण मागणी वाढण्यास सुरुवात होते. म्हणजे मंदीच्या काळात असणारी मागणीची कमतरता सरकारने कर्जाची परतफेड केल्यामुळे मागणी वाढण्यास सुरुवात होते आणि मंदीवरती नियंत्रण ठेवता येते. तिसरं साधन आपण अभ्यासलं ते म्हणजे सरकारचं कर्ज आणि तेजी आणि मंदीच्या काळात ते कसं त्याचा वापर करतं. तर पुढचं एक वित्तीय साधन आहे ते म्हणजे अंदाजपत्रकीय धोरण. आता अंदाजपत्रकीय धोरणाला आपण म्हणतो बजेट. सरकारचं बजेट फेब्रुवारीमध्ये फोडलं जातं. सरकार बजेट मांडतं. पण तेजीच्या कालखंडात सरकार बजेट कशा पद्धतीने मांडतं आहे आणि मंदीच्या कालखंडात सरकार मंदीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी बजेट कशा पद्धतीने मांडतं, हे थोडासा विचार केला की आपल्याला तेजी आणि मंदीवरती नियंत्रण अंदाजपत्रकीय धोरणाच्या माध्यमातून सरकार कसं ठेवतं हे समजेल. आता तेजीचा कालखंड असेल तर साहजिकच अवास्तव किंमत पातळी असते आणि अवास्तव किंमत पातळीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी अंदाजपत्रकीय धोरणाचा सरकारला वापर करावा लागेल. तेजीच्या कालखंडातील अवास्तव किंमत पातळी निर्माण होण्यास कारणीभूत समाजाची मागणी असते आणि समाजाची मागणी जर कमी करायची असेल तर समाजाच्या हातातील पैसा हा कमी केला पाहिजे. मग तो पैसा कमी करण्यासाठी सरकार बजेट हे खर्चापेक्षा उत्पन्नाचं जास्त दर्शवतं. म्हणजे बजेट मांडताना सरकार काय करतं तर खर्च कमी दाखवतं आणि उत्पन्न जास्त दाखवतं. म्हणजे अधिक्याचं बजेट सरकार मांडतं. म्हणजे सरकारकडे पैसा जास्त राहतो आणि सरकारचा खर्च मात्र कमी राहतो. सरकारचा खर्च वाढला की साहजिकच लोकांची मागणी वाढेल, अर्थव्यवस्थेत परत अवास्तव किंमत पातळी निर्माण होईल. याउलट सरकारने अधिक्याचं बजेट मांडलं तर समाजाचा पैसा हा सरकारकडेच राहील आणि समाजाची मागणी कमी राहील. आणि समाजाची मागणी कमी राहिली की अर्थव्यवस्थेतली किंमत पातळी कमी होऊ लागते आणि अतिरिक्त भाववाढीवरती नियंत्रण ठेवता येते. मग तेजीच्या कालखंडात सरकार अधिक्याचं बजेट किंवा अधिक्याचं अंदाजपत्रक मांडताना दिसून येतं. याउलट मंदीच्या कालखंडात मात्र सरकार तुटीचं अंदाजपत्रक मांडताना दिसून येतं. आता तुटीचं अंदाजपत्रक म्हणजे काय असेल तर सरकारचा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे. जेवढा सरकारचं उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा सरकारने जास्त खर्च केला आहे. म्हणजेच काय तर मंदीच्या कालखंडात मागणीची कमतरता असते, लोकांच्याकडे पैसा नसतो, तर लोकांच्या हातात पैसा दिला पाहिजे. तेव्हा सरकार काय करतं तर खर्च जास्त करतं आणि सरकारचा खर्च जास्त झाला की साहजिकच तो खर्च म्हणजेच जनतेचं उत्पन्न आहे. जनतेचं उत्पन्न वाढले की जनता वस्तूंना मागणी करू लागते आणि वस्तूंची मागणी वाढली की अर्थव्यवस्थेतल्या उत्पादन प्रक्रियेस सुरुवात होते आणि उत्पादन करण्यासाठी कामगारांना कामावरती घेतलं जातं, बेकारांना रोजगार मिळतो आणि अर्थव्यवस्थेत असणारी मंदी कमी होण्यास मदत होते. म्हणजे तेजीच्या कालखंडात अधिक्याचं अंदाजपत्रक मांडलं जातं आणि मंदीच्या कालखंडात तुटीचं अंदाजपत्रक सरकार मांडतं आणि यातून तेजी आणि मंदीवरती नियंत्रण ठेवताना दिसून येतं. याचबरोबर सरकार काही किंमत स्थैर्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतं. ते म्हणजे काय तर ज्यावेळी मंदीच्या कालखंडात किमती कमी होतात
त्या सरकार आधारभूत किमतीला वस्तूंची खरेदी करतं. त्याच्यापेक्षा किंमत कमी होऊ देत नाही. किंमत कमी झाली तर उद्योगधंदे बंद पडतात आणि उद्योगधंदे बंद पडू नयेत आणि बेकारांच्यावरती बेकारची पाळी येऊ नये म्हणून सरकार काय करतं, तर सरकार त्या वस्तूंची खरेदी आधारभूत किमतीला करतं. त्यामुळे त्या उद्योगातलं प्रोडक्शन सुरू राहतं आणि कामगार बेकार होत नाहीत. म्हणजे मंदीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार किंमत स्थैर्य राखण्याचा प्रयत्न करतं आणि तेजी आणि मंदीवरती नियंत्रण ठेवतं. अशा पद्धतीने सरकार तेजी आणि मंदीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी एक चलनविषयक धोरण आणि दुसरं राजवित्तीय धोरण या धोरणांचा वापर करतं. आता चलनविषयक धोरणामध्ये संख्यात्मक धोरण आणि गुणात्मक धोरणाचा वापर केला जातो. तर राजवित्तीय धोरणामध्ये कर, खर्च आणि कर्ज अंदाजपत्रकीय धोरणाचा वापर केला जातो. आणि अशा पद्धतीने भांडवलशाही अर्थव्यवस्थेत व्यापार चक्रावरती नियंत्रण हे ठेवले जाते. एवढे सांगतो. परत पुढच्या लेक्चर पाहू.